सभापती महोदय, आपण बघता की तीन तीन इंजिनवाला सरकार असताना इकडे एकही इंजिन दिसत नाहीये. काय आलं मग ते कुठे आहेत? बोला आता. सभापती महोदय, मुळामध्येच आपण जर बघितलं असेल की हा जो अंतरिम बजेट जो अर्थसंकल्प या निमित्ताने जो मांडलेला आहे तो खऱ्या अर्थाने राज्याला दिशा दाखवणार आहेत का दिवाळखोरकडे नेऊन जाणार आहे, हा एक प्रश्न या निमित्ताने आपल्याला पडतोय. सभापती होते, वित्तीय तूट जर आपण बघितली तर 1,00,000 कोटीपेक्षा जास्त आहे. आणि गेल्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी बजेट मांडण्याची भूमिका घेतली त्यावेळी ही तूट ही 16,000 कोटीपर्यंत होती. आता तीच वित्तीय तूट ही आता 19,000 पर्यंत प्रस्तावित करण्याची भूमिका घेतलेली आहे. 7,82,000 कोटी रुपयाची कर्ज देखील बोजा या राज्यावरती या निमित्ताने पडणार आहेत. नंतर अनेक घोषणा या निमित्ताने केलेल्या आहेत. मग स्मारकासाठी तरतूद असतील, राज्यामध्ये नवीन 50 पर्यटन स्थळं असतील, 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालय असतील, कुपोषण रोखण्यासाठी 3,000 कोटीपेक्षा जास्तीतली निधी असेल, असंख्य अशा या गोष्टी केलेल्या आहेत. परंतु प्रश्न असा पडतोय की घोषणा खूप झाल्या, तरतुदी झाल्या, पण याची गॅरंटी कोण घेणार आहे? आता देशामध्ये तर एक गॅरंटी घेणारचं काम करतायत. त्यांनी गॅरंटी घेतली होती, 15 लाख रुपये तुम्हाला तुमच्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये देऊ. आपल्याला मिळाले का? मला माहीत नाही. परंतु सर्वसामान्य लोकांना देखील मिळाले नाही. भाई, आपल्याला मिळाले असतील तर आपण नक्की वाजवा, आम्हाला काय हरकत नाही. कोणाला तरी मिळाली ही गॅरंटी जरी असती तर खऱ्या अर्थाने गॅरंटी देणाऱ्यांवरती विश्वास आला असता. आज कुठचंही वर्तमानपत्र जर आम्ही काढलं तर मोठ्या अक्षरामध्ये गॅरंटी गॅरंटी, मोदीजी की गॅरंटी, मोदीजी की गॅरंटी असू द्या. देशाचे पंतप्रधानांनी जर गॅरंटी दिली असेल, पण या राज्यामध्ये गॅरंटी कोण घेणार आहे हाही एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय ना. कारण गेल्या वेळीच्या ज्या तरतुदी जी आहेत किंवा जे आपण अर्थसंकल्पामध्ये मांडलेले आहेत त्याचेच निधी अजूनपर्यंत मिळालेले नाही आहे. सभापती महोदय, 49% ही फक्त गेल्या वर्षी जी आपण जे अंतरिम जे बजेट आपण मांडला होता त्याचे खर्च झालेले आहेत. अजून 51% बजेटमधली तरतूद असून पण खर्च झालेले नाही आहे. आता हे जे सर्व जे झुंबड आपण बघता ना, जसं ज्याचा उल्लेख जयंत पाटीलजींनी केलं की विधानसभेमध्ये ही एवढी गर्दी आहे, हे कार्यकर्त्यांची गर्दी नाही आहे सभापती महोदय, हे कॉन्ट्रॅक्टरांची गर्दी लागलेली आहे. कारण मार्च महिन्यामध्ये येणार आहेत, मार्च महिना येणार आहेत आणि मार्च महिन्यामध्ये बाकी आम्हाला काय नको, निधी होईल की नाही होईल किंवा कामं होतील की नाही होतील ते 51%ची बिलं काढण्यासाठी. कारण जी 31 तारखेच्या आज जे तुमचं कम्प्युटरवरती एकदा नंबर पडला मग तुम्हाला त्याच्यामध्ये कुठच्याही बिलं सबमिट करता येत नाही. ही ह्याची गर्दी आहे. आणि म्हणून नेमकं गॅरंटी कोणाला तुम्ही देणार आहात? सभापती महोदय, प्रत्येक स्तराच्या लोकांकडे ज्यावेळी आपण अपेक्षेतून बघतो, सभापती महोदयच बोललो, सभापती महोदय, कुठच्या स्तराच्या लोकांना आपण न्याय देण्याची भूमिका आपण घेणार आहोत? आज अनेक तरतुदी करत असताना देखील शेतकरी देखील आज आंदोलनाच्या दिशावरती आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलन चाललेलं आहे. तो देशाचं आंदोलन का तो एका राज्यापुरता सीमित नाही आहे. जो आज पूर्ण घरदार सोडून घेऊन आपल्या पुढच्या भविष्यामध्ये काय होणार आहेत नाही होणार आहेत आणि नेमकं आम्ही कुठच्या दिशेने जाणार आहोत. सभापती महोदय, हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण जे वाढणारी नागरीकरण आणि वाढणारा जे शहरीकरण आहे हे ज्या झपाट्याने वाढतंय त्यामध्ये शेती पुढच्या काळामध्ये राहणार आहेत की नाही राहणार आहेत. आणि मूलभूत असलेला जो शेतकरीचा दुसरा कुटुंब हा या मानसिकतेत आहेत की मी परत जर या क्षेत्रामध्ये गेलो तर माझं भविष्य काय, माझ्या कुटुंबाचं भविष्य काय. आणि मोठ्या संख्येने तो असलेला शेतकरी देखील हताश झालेला आहे. आणि म्हणून भविष्य काळामध्ये हे शेतमजूर पण राहणार आहेत की नाही, या शेतीतले असणारे शेतकरी देखील त्या क्षेत्रामध्ये काम करू पाहत आहेत की नाही, ही देखील वस्तुस्थिती आपल्याला लक्षात येणार नाही. आणि मग सभापती महोदय, की एका बाजूला शेतकरी पण खुश नाही आहे. शेतकऱ्यांनी कष्ट करून घेऊन आपल्याला मुलाला वाढवण्याची भूमिका घेतली. तो तरुण रोजगार ज्याला मिळेल तो रोजगार पण देखील आज दुर्दैवाने आज उपलब्ध होत नाही आहे. अनेक उद्योग राज्याच्या बाहेर झालेले, मी त्याची वेगळी चर्चा करीन, तो काय आजचा विषय नाही आहे. परंतु रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून पण या बजेटमध्ये जर त्यांनी दाखवलं असतं की एवढे 1,000 कोटी रुपयाची आपण तरतूद करू, एवढे 1,000 कोटी रुपये आपण वॅटच्या अंतर्गत असलेल्या लोकांना जे नवीन कारखाने येत आहेत त्याला जे परतावा देतोय ते परतावा आपल्याला कुठेतरी देण्यासाठी ही तरतूद करावी.
हा देखील दुर्दैवाने या बजेटमध्ये कुठेही तरतूद त्यामध्ये दिसलेली नाही आहे. याचा अर्थच असा आहे सभापती महोदय की निव्वळ फक्त घोषणा होत आहेत, निव्वळ फक्त तरतुदीच्या नावाखाली किंवा चर्चेच्या नावाखाली निव्वळ फक्त आकडेचा खेळ खेळला जातोय, परंतु दुर्दैवाने हे एकही रक्कम यामध्ये वस्तुस्थिती आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून आज शेतकरी असेल, शेतमजूर असेल, बेरोजगारी आणि जो रोजगार ज्याला मिळाला नाही आहे तो बेरोजगार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मागासवर्गीय समाजाच्या बाबतीत सभापती महोदय आपल्याला 40,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. मी माहिती घेतली सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून. आज आपण इकडे मोठ्या प्रमाणावरती आरक्षणाची चर्चा आपण करतोय. दुर्दैवाने म्हणावं लागेल की सामाजिक न्याय विभागामध्ये मागासवर्गीयांसाठी आणि आदिवासी विभागामध्ये आदिवासी समाजासाठी निधीची तरतूद असून पण देखील ती निधी पूर्ण खर्च करण्यामध्ये अपयशी शासन ठरलेलं आहे. अनेक ज्या योजना आहेत, अनेक ज्या महामंडळाच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्या योजना न गेल्यामुळे त्या लोकांनी अर्जच केलेला नाही आणि त्या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे. सन्मान्य सदस्य जे बोलत होते VGNTच्या बाबतीतला, देशाच्या पंतप्रधानांनी आवास योजना आणली. या VGNTच्या अंतर्गत ती योजनेला जी राज्य सरकारने तरतूद केली पाहिजे, जे आवास योजना जे आपण म्हणतोय, या अगोदर ज्याला आरेवय आपण म्हणत होतो, राजीव गांधी आवास योजना, त्या योजनेच्या अंतर्गत जो कॉन्ट्रीब्युशन राज्यांनी द्यायला पाहिजे, समहिस्सा द्यायला पाहिजे, त्याचीही तरतूद न केल्यामुळे देशातली आवास योजनामधली जे लाभार्थी या राज्याला जे मिळू शकले असते ते देखील दुर्दैवाने मिळाले नाही. मग हा नेमका पैसा जातो कुठे? आज गिरकरजी आपण त्या समाजामध्ये काम करणारी लोक आहोत. आपण रमाईच्या नावाने आपण घरकुल योजना केली. एकही आपल्याला असलेला मागासवर्गीय समाजातला माणूस हा टपरीमध्ये राहता कामा नाही, बारदानामध्ये राहता कामा नाही. पण काय आज अवस्था आहे? मग ही जर अवस्था जर दूर करायची असेल तर त्यात जर कुठे तरतूद करता आली असती तर नक्कीच आम्ही त्याचा स्वागत करता आला असता. पण दुर्दैवाने म्हणावं लागेल तशी ही तरतूद केली नाही. स्मारकांसाठी तरतूद करण्याचं काम केलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळामध्ये तुळापूर असेल किंबहुना शिरूरमध्ये बुद्रुक असेल, इकडे केलेली आहे. हे काही नवीन तरतूद नाही आहे सभापती महोदय. ही जी तरतूद आहे जी गेल्या शासनाने 300 कोटी रुपये जी केली होती, तरतूद केली होती, निधीची वितरण करण्याची भूमिका घेतली होती. आणि नाही आपण तर आपलं 2 मिनिटं बोलवत आहे. आणि म्हणून सभापती महोदय ती जी फक्त स्थगिती उठवलेली आहे, म्हणजे त्यावेळी जी दिलेली निधी होती त्याची स्थगिती उठवली गेली आणि आज फक्त ही जी तरतूद करण्याचं काम सभापती महोदय केलेलं आहे. म्हणजे स्मारकांसाठी पण देखील निवळ फक्त घोषवाक्य जे तरतूद करण्यापुरता केलेलं आहे, बाकी काही झाले नाही. मग अशा वेळी एका बाजूला रोजगारासाठी आपण कमतरता पडतोय, शेतकऱ्यांना आपण न्याय देण्यासाठी आपण काय केलेलं नाही आहे. देशाच्या पंतप्रधानांनी काल 2-2 हजार रुपये प्रत्येक खात्यामध्ये देण्याची भूमिका घेतली. पण पुढच्या काळामध्ये त्याला सक्षम करण्यासाठी काय, जे अगोदर सन्मान्य विरोधी पक्षनेते बोलले, मी त्यामध्ये जाणार नाही. आज दुर्दैवाने म्हणावं लागेल की महिला सक्षमीकरण करण्यासाठी, कुपोषण रोखण्यासाठी नगर बाल विकास केंद्राच्या अंतर्गत महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी 3,000 कोटी रुपयाची निधी दिलेली आहे. आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की या 3,000 कोटीची तरतूद करत असताना प्रत्येक महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम घेण्याचं काम केलेलं आहे. अहो, एका बाजूला हे जे राक्षस फिरतायत ना या राज्यातले, त्यांना आवरा आणि नंतर मग साडी वाटप करून घेऊन त्या महिला, म्हणजे एका बाजूला महिला सुरक्षित नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फक्त साडी वाटपाचा कार्यक्रम करून घेऊन जर हे शासन काम करणार असेल तर मला असं वाटते याहीपेक्षा दुर्दैवी गोष्ट ही होणार नाही आहे. सभापती महोदय, अनेक स्तरांवरतीच्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती रोष निर्माण झालेला आहे, ज्याचा मी उल्लेख केला. विद्यार्थी खुश नाही आहे, शेतकरी आज आंदोलनाच्या दिशेवरती आहे, आशा वर्कर असतील, अंगणवाडीतील वर्कर असतील, ते गेल्या 1.5 महिन्यापासून बसलेले आहेत, त्याच्यासाठी कुठे तरतुदाचं आपण दिसत नाही आहे. ग्रामविकास खात्यामध्ये देखील सभापती महोदय बाब क्रमांक 95च्या अंतर्गत किमान वेतनाच्या बाबतीत पण देखील तरतूद करण्याची भूमिका ही गेल्या वेळी देखील संबंधित मंत्र्यांनी घेतली होती. पण त्याच्याही बाबतीतला कुठच्याही प्रकारे 10 ऑगस्ट 2020 पासून ते 22 पर्यंत थकीत असलेल्या फरकाची रक्कम ही अदा करण्यात आलेली नाही आहे. आज दुर्दैवाने म्हणावं लागेल 60,000 कर्मचारी ग्रामपंचायतीचे हे गेल्या 2 दिवसापासून काम बंद आंदोलन करतायत. पण त्यासाठी सन्मान्य मंत्री महोदयांना त्यांना बोलवण्याचा सोपस्कार पण झालेला नाही आहे.
आणि म्हणून आज दुर्दैवाने म्हणावं लागेल की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदानासाठी लादलेली वसुली ही अट अद्यापही रद्द केली नाही आहे किंवा वेतन श्रेणी जी मंजूर करायला पाहिजे जी नगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये ते देखील केले नाही आहे. सभापती महोदय, बाब क्रमांक 92 मध्ये कामगारांच्या दृष्टिकोनातून जी तरतूद आपल्याला केलं पाहिजे, असंघटित क्षेत्रातल्या लोकांसाठी नवीन महामंडळ तयार करण्याचं काम केलं गेलं, पण ते देखील तुम्ही पाहता की कुठच्याही प्रकारे तरतूद करत असताना ती देखील रक्कम काही याच्यामध्ये लिहिलेली नाही आहे. सार्वजनिक बांधकामामध्ये बाब क्रमांक 57 मध्ये गोळवळीजी जे RSSचे मोठे लीडर होते त्यांच्या गावामधला रस्ता हा बनवावा म्हणून घेऊन शेतकरी 2 दिवस त्यांनी 2 दिवस तिकडे आंदोलन करण्याचं काम केलं. बाकीचा सोडा माननीय मंत्री महोदय, गोळवळीजींच्या तरी नावाने तो रस्ता तरी बनवा. गोळवळकर गुरुजी तेच म्हटलं, तो गाव मी म्हटलं. आणि म्हणून ती गावाची पण देखील आज अशी दुरवस्था आहे, पण त्याही देखील तरतूद करण्याचं काम केलं नाही आहे. सभापती महोदय, शालेय शिक्षण विभागामध्ये पण देखील बाब क्रमांक 43-44 मध्ये पण देखील एका बाजूला RTIच्या माध्यमातून राईट फॉर इन्फॉर्मेशन 2009ला कायदा आपण केला आणि कायदा करत असताना देखील ती तरतूद केली की सर्वसामान्य माणसाला पण देखील शिक्षणाचा दर्जा हा योग्य रीतीने मिळाला पाहिजे. आज दुर्दैवाने म्हणावं लागेल की 2024ला 9 फेब्रुवारीला एक GR काढण्यात आला की जिकडे अनुदानित शाळा आहे 1 किलोमीटरच्या अंतरावरती आणि नगरपालिका आणि महानगरपालिकेची शाळा आहे तिकडे RTIचा कायदा हा लागू होणार नाही आहे. हे जर असं झालं तर त्या लोकांना वंचित करण्याचं काम तुम्ही करताय. एका बाजूला तुम्ही वंचित करण्याची भूमिका घेताय. मावळसारख्या भागामध्ये शासनाच्या नजरचुकीने 40% अनुदानासाठी लोकांना अपात्र ठरवलेले आहेत आणि त्या तालुक्यातील 5 शाळांना पात्र न करता त्यांना अजूनपर्यंत 2022-20 पासून पण देखील अनुदान देण्याची भूमिका घेतली गेली नाही आहे. आणि म्हणून सभापती महोदय, 2च मिनिटामध्ये मी दुसरे 2 विषय मांडून मी थांबणार आहे की एका बाजूला महसूल भागाच्या महसूल खात्यामध्ये देखील बाब क्रमांक 30 भामा आसखेड धरणाच्या बाबतीत त्या शेतकऱ्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे ही तरतूद करण्याची भूमिका होती, पण तीही कुठे ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे. वैद्यकीय शिक्षणमध्ये बद्दल न बोललेलं बरं. पोद्दार हॉस्पिटल, KM हॉस्पिटल, कुपर हॉस्पिटल, पश्चिम उपनगरातील अनेक जे हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये आजही शस्त्रक्रिया करण्यासाठी 2-2, 3-3 महिना लोकांना थांबावं लागतोय. नायर हॉस्पिटलचा मोठ्या प्रमाणावरती हॉस्पिटल तयार आहेत, परंतु VIP कोण मिळत नाही आहे म्हणून घेऊन त्याचंही उद्घाटन होत नाही आहे. सभापती महोदय, गृहनिर्माण विभागामध्ये आपणही देखील सांगाल की भाई या माध्यमातून पण देखील सभापती महोदय हाऊसिंग स्कीमसाठी एक MST स्कीम आणली गेलेली आहे की ज्या योजनेवरती जर बँकेचं कर्ज जर घेतलं असेल तर ते अशा ज्या योजना ज्या अडकलेल्या आहेत ते कोणी करायचं, ते योजनेच्या अंतर्गत एक MST स्कीम करून गृहनिर्माण विभागाने एक समिती गठीत केलेली आहे हाय पॉवर कमिटीच्या अंतर्गत आणि MST स्कीमच्या अंडरमध्ये ते डायरेक्ट ते असलेल्या बँकेला ताबा देण्याचं काम करते. सभापती महोदय, त्यामध्ये MST स्कीममध्ये जी कोणी घेतलं तर त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही आहे, पण जे 2-2, 3-3 वर्ष ज्यांचे भाडे जे थकलेले आहेत या MST स्कीमच्या अंतर्गत ते 2 वर्षाचे भाडे त्यांना द्यायची गरज लागणार नाही. जे असेल ते पुढचे भाडे देऊन आणि या असलेल्या बँकेच्या मागे छुप्या रीतीने काही विकासक हे त्यांना अप्रोच करून घेऊन या योजना घेण्याचा घात घातलेला आहे. आणि म्हणून हाऊसिंग विभागाच्या बद्दल पण या MST स्कीमची पण देखील चौकशी व्हायला पाहिजे. एका बाजूला तुम्ही बुलेट ट्रेन करताय, दुसऱ्या बाजूला तुम्ही सुरतवरून आल्यानंतर 2-2, 3-3 तास इकडे आमच्या अंशाजी आहेत त्यांना माहीत आहे किती त्रास होतोय. आणि म्हणून या सर्व गोष्टीची आपण पाहता अनेक विषयावरती आपल्याला चर्चा करता येईल. आपण अमोलजी बोलताना आपण एक शायरी सांगितलं आणि म्हणून आपण शायरी आपल्यासाठी लागू होते की तुम्ही किती जरी देखील तिकडे जरी गेला असाल तर शाखे अगर रही तो, शाखे म्हणजे पेड़ों के शाखे अगर रही तो पत्ते भी आएंगे. ये दिन बुरे हैं लेकिन अच्छे भी दिन आएंगे, अच्छे भी दिन आएंगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.